आयुर्वेदात एक गोष्ट आहे, च्यवन नावाचे एक ऋषी होते, म्हणजे आत्ताच्या भाषेत सायंटिस्ट होते असं म्हटलं तरी चालेल. तर त्या च्यवन ऋषींना वयाच्या 75व्या वर्षी असं वाटलं की आपल्याला आता पुन्हा यंग दिसायचंय किंवा आपल्याला आता अंतर्बाह्य यंग व्हायचंय. तर त्यांनी त्यावेळेला एक जे औषध शोधून काढलं ते होतं आजचं आपण जे सगळे घेतो ते च्यवनप्राश. आणि ह्या च्यवनप्राशानंतर असं म्हटलं जातं की च्यवन ऋषींचं शरीर हे अंतर्बाह्य बदललं आणि च्यवन ऋषी पुन्हा 25 वर्षाच्या तरुणासारखे अंतर्बाह्य तयार झाले. आजकालच्या जगामध्ये जे आपण बघतोय की एजिंग थांबण्यासाठी किंवा आपलं जे वय आहे ते थांबण्यासाठी किंवा आपलं वय खूप जास्त दिसू नये यासाठी सगळेच खूप प्रयत्न करतात आणि त्याच्याच जोरावर एक खूप मोठी कॉस्मेटिक इंडस्ट्री सुद्धा आज उदयाला आलेली. मग त्यामध्ये अगदी काही सिरम्स पासून क्रीम पासून ते लिफ्टिंग पर्यंत किंवा काहीतरी प्लास्टिक सर्जरी करून पूर्ण एखाद्या अवयवाची पूर्ण अवयवच चेंज करून टाकणं किंवा बोटॉक्स सारख्या ट्रीटमेंट करणं, अशा अनेक ट्रीटमेंट्स ह्या केल्या जातात. स्किन व्हाईटनिंग आहे, स्किन टाईटनिंग आहे, हे सगळं केलं जातं. पण हे सगळं करत असताना आपण कुठेतरी हे विसरतो की आपण बाह्य त्वचा, बाह्य रूप तर आपलं बदलतोय, पण आतलं रूप बदलतं का, आतलं शरीर बदलतं का, ते त्याचं एजिंग होण्याचं थांबतं का, तर नाही. आणि याचंच उत्तर आहे आयुर्वेदाकडे. आयुर्वेदामध्ये असे फॉर्म्युले आहेत किंवा असा फॉर्म्युला आहे की जे तुमचं फक्त बाह्यतः शरीराचं एजिंग थांबवणार नाहीत, तर आतनं तुमचं शरीराचं संपूर्ण एजिंग हे थांबवू शकतात. आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप मोठी ब्रँच आहे, त्याला आम्ही रसायन असं म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या, वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हा एजिंग प्रकार आहे किंवा सुरकुत्या पडणं हा प्रकार आहे, हा कशामुळे होतो हे आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग तो कशामुळे होतो, तर आपल्या शरीरामध्ये 2 असे महत्त्वाचे प्रॉडक्ट्स बनायला लागतात की जे ते एजिंग वाढवायला सुरुवात करतात. मग ते 2 कोणते आहेत, तर एक आहे AGE म्हणजेच ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट आणि दुसरं आहे ALE म्हणजे ॲडव्हान्स लायपॉक्सिडेशन एंड प्रॉडक्ट. आता ह्या दोन्ही गोष्टी काय करतात किंवा या दोन्ही गोष्टी म्हणजे काय, तर ग्लुकोज आणि प्रोटीनचा मॉलिक्यूल हे जर एकत्र आले तर तो एक मॉलिक्यूल किंवा तो एक प्रोडक्ट आणि ग्लुकोज आणि फॅट हे जर एकत्र आले तर तो मॉलिक्यूल. या दोन्ही गोष्टी काय करत असतात, तर ह्या दोन्ही गोष्टी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात किंवा फ्री रॅडिकल्स ही जी कन्सेप्ट आहे ती वाढवतात. मग ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं आपण तर गंज चढणं. आता आपण एखादी गोष्ट समजा एक ऍपल ठेवलं, कापून ठेवलं, असंच त्याला वारा लागला किंवा त्यातला ऑक्सिजन वाऱ्यातला त्याच्यामध्ये मिक्स झाला तर काय होईल, त्याला गंज चढल्यासारखं, म्हणजे ते लालसर होतं, काळपट पडतं. तेच एक्झॅक्टली शरीराच्या आतमध्येही प्रक्रिया होते. आणि ह्या गंज चढल्यामुळे पुढे जाऊन इन्फ्लमेशन होणं, म्हणजे शरीरामध्ये सूज उत्पन्न होणं, शरीरामध्ये एजिंग होणं आणि मग खूप पुढे एंड रिझल्ट म्हणून कॅन्सर सारख्या गोष्टी किंवा DNA इम्पेअर होणं, DNA खराब होणं इतपत हे सगळं होऊ शकतं. मग हे कशामुळे होतं, तर आता जे आपण बघतो की जे सॉसेस असतात ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शुगर असते, ते आपण बार्बेक्यू करतो, ते आपण मांस मच्छी बरोबर त्याला मॅरिनेट करतो किंवा दही आणि मांसातलं जे प्रोटीन असतं ते एकत्र मॅरिनेट केलं जातं किंवा दूध आणि केळ्यासारखे पदार्थ किंवा दूध आणि इतर मिल्क शेक्स, फ्रूट्स हे इतर जास्त प्रमाणात खाणं, कारण फळांच्यातली साखर आणि दुधाच्यातलं फॅट हे एकत्र येऊन त्यामुळे सुद्धा हे प्रकार होतात. तसंच वनस्पती तूप किंवा डालडासारखे पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ, यामुळे हे एजिंग होतं. मग आणि मला ह्याचं खूप आश्चर्य वाटतं की हे जे एजिंगची प्रोसेस ॲलोपॅथीने सांगितलेली आहे, एक्झॅक्टली सेम आयुर्वेदाने विरुद्धान्न ही कन्सेप्ट सांगितली. आता विरुद्धान्न म्हणजे काय, तर 2 अतिशय बॅड कॉम्बिनेशन्स किंवा चुकीची कॉम्बिनेशन्स ही एकत्र किंवा एकावर एक येणे, आणि यालाच आयुर्वेदाने विषवत म्हणजे विषाप्रमाणे ते ऍक्ट करणारं आहे असं सांगितलं.
आणि ही विरुद्धांना ही जी कन्सेप्ट आहे किंवा विरुद्धांनामध्ये एक्झॅक्टली कोणते कोणते पदार्थ येतात याच्यासाठी मी एक व्हिडिओ केलेली आणि त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तर या विरुद्धांनामुळे सुद्धा एजिंग होतं. दुसरं महत्वाचं कारण काय एजिंग होण्याचं, तर आता आजकाल कीटो डाएटचं फॅड आलं किंवा मला कोणत्याही प्रकारचं चांगलं तेल, चांगलं तूप किंवा गुड फॅट सुद्धा आपल्या डाएटमध्ये आपल्याला नको असतात. का तर वजन वाढेल. पण जेव्हा तुम्ही असे गुड फॅट्स घेत नाही तेव्हा सुद्धा एजिंग होतं. कारण जर तुम्ही तुमची शरीर आणि आतली त्वचा ही पूर्णतः कोरडी थंड असेल तर बाहेरून सुद्धा ती कोरडी आणि रिंकल्ड दिसते. दुसरं काय होतं की जेव्हा आपलं जे अख्खं शरीर आहे हे अख्खं शरीर सेल त्याच्या ज्या सेल्स आहेत त्या पूर्ण सेल मेम्ब्रेन्स या इटसेल्फ फॅटने बनलेल्या आहेत. सो सेलचं काम चांगलं होण्यासाठी, स्किन सेल्सचं काम सुद्धा चांगलं होण्यासाठी त्याला फॅट खूप गरजेचं आहे. आणि हेच आपल्या आयुर्वेदाने 5000 वर्षांपूर्वी सांगितलंय की अख्खं शरीर किंवा अख्खं माणूस हा स्वतः स्नेहाचा बनलेला आहे. स्नेह म्हणजे स्निग्धतेने बनलेला आहे. मग हे स्निग्धता आणायची कुठून, तर जे चांगलं फॅट आहे. मग आता तूप हा जो प्रकार आहे हा आयुर्वेदाचाच आविष्कार आहे किंवा आपल्या हिंदू संस्कृतीचा हा आविष्कार आहे. कारण ॲलोपॅथी किंवा इतर कुठल्याही जगतामध्ये भारत सोडून तूप हे लोकांना माहितीच नव्हतं. लोण्यापर्यंत लोक आली होती, त्याला ते बटर असं म्हणायचे. पण त्याच्या पुढे जाऊन जे घी तयार होतं ज्याच्यामध्ये दुधापासूनच्या सगळ्या उत्तम क्वालिटीज असतात आणि ते फॅट इटसेल्फ हे अतिशय चांगलं आहे आणि ते आपल्या हृदयाच्या नसांना सुद्धा चांगलं असतं, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असतं. हे आता रिसर्चनी सिद्ध सुद्धा झालेलं आहे. सो अशा प्रकारचं गुड फॅट म्हणजे चांगलं दूध, चांगलं दही, चांगलं ताक, चांगलं तूप, ह्या अशा प्रकारचं गुड फॅट घेतल्याने एजिंग हे कमी होतं. आणि वर्सेस जर तुम्ही चुकीच्या पद्धतीचं फॅट घेत असाल, वनस्पती तूप घेत असाल, वनस्पती तेल घेत असाल, डालडासारखे पदार्थ खूप वापरत असाल, पाम ऑइल सारखे पदार्थ खूप वापरत असाल तर एजिंग हे ऑब्व्हियसली फास्ट होणार आहे. तिसरं आयुर्वेदाने असं सांगितलंय की कोवळ्या उन्हात व्यायाम करणं. आता कोवळ्या उन्हात व्यायाम करण्याचा आणि स्किनचं एजिंग किंवा इंटरनल एजिंग थांबवण्याचा काय संबंध बरं, तर जेव्हा तुम्ही खूप जास्त हीट एक्सपोजर असतं किंवा सनलाईटचं एक्सपोजर असतं तेव्हा ते एजिंग करतं. आणि जेव्हा तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये असता किंवा कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या शरीरातलं सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन असे 2 हॉर्मोन तयार होतात. आता हे 2 हॉर्मोन काय करतात बरं, तर हे 2 हॉर्मोन आपल्याला शांत ठेवण्यासाठी, हॅपी ठेवण्यासाठी, आपले स्ट्रेस लेवल्स काम डाऊन करण्यासाठी आणि आपले झोप शांत लागण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे जर तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात म्हणजे किती सकाळी 7:30 ते 8 या आसपासचं जे कोवळं ऊन असतं त्यात तुम्ही चालणं, पळणं अशा कुठल्याही एक्सरसाइज केल्या तर त्या तुमचं एजिंग हे डेफिनेटली स्टॉप करणार आहे. आणखीन एक गोष्ट जी आहे हीट थेरपी, हा सुद्धा मी अगेन म्हणेन की आयुर्वेदाचा खूप मोठा आविष्कार आहे. जसं मी मगाशी म्हटलं की इंटरनली जसं आपल्याला स्नेहन किंवा काय म्हणूया स्निग्धता शरीराला असणं आवश्यक असतं तसंच ते एक्सटर्नली सुद्धा करेक्ट स्निग्धता ही आवश्यक असते. मग आताची जी प्रिझर्वेटिव्ह असलेली आणि खूप जास्त केमिकल रिॲक्शन्स असलेली कुठल्याही प्रकारची कोल्ड क्रीम्स किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम्स वापरण्यापेक्षा आयुर्वेदाने खूप चांगली तुपं सांगितलेली आहेत. त्यामध्ये वर्णघृतासारखी घृत म्हणजे ज्याने मुळातच स्किनचा टोन आणि स्किनची क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होते अशी वर्णघृत आपण पोटातनं घेऊ शकतो. त्याचं नस्य म्हणजे नाकात त्याचे थेंब एक थेंब रोज टाकू शकतो किंवा आपण ते एखाद्या मॉइश्चरायझिंग क्रीम सारखं आपल्या संपूर्ण शरीराला लावू शकतो. त्याने काय होतं की त्याने आपल्या स्किनमध्ये त्याचे जे स्किनच्या पोअर्स मधनं त्यातले जे गुण आहेत ते ऍब्झॉर्ब केले जातात आणि जी काही शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होण्याची प्रक्रिया असते ती योग्य प्रकारे बाहेर काढली जाते. याला आपण स्नेहन म्हणतो आणि स्नेहनाबरोबर आपण स्वेदन म्हणजे हीट थेरपी देतो. हीट थेरपीने काय होतं की स्किनचे पोअर्स जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे मोकळे होतात. औषधं किंवा तुम्ही ज्या प्रकारचं मॉइश्चरायझिंग लोशन लावताय ते स्निग्धता शरीराच्या आतपर्यंत शेवटच्या लेअरपर्यंत प्रॉपरली मुरण्यासाठी मदत होते.
आणि ऑब्व्हियसली आपलं जे एजिंग आहे ते कमी व्हायला मदत होते, स्किन तुकतुकीत आणि छान दिसायला मदत होते. आता काय खायचं नाही हे तर आपल्याला कळलंय, पण काय खाल्लं की हे एजिंग कमी होतं किंवा स्किनसाठी चांगल्या गोष्टी काय खायला हव्या. तर जे नॉनव्हेज खातात त्यांनी जे चरणारी म्हणजे जी फिरणारी गुरं आहेत, म्हणजे की पोल्ट्रीमध्ये तयार ठेवलेली किंवा ज्यांच्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रक्रिया होतात, इंजेक्शन दिले जातात, असं न करता जे गावठी कोंबड्या किंवा गावातलं जे बकऱ्याचं मांस वगैरे आहे ते घेणं किंवा अंड्याचा जो पिवळा बलक आहे तो घेणं, हा एजिंग स्टॉप करण्याच्या दृष्टीने, स्किन चांगली करण्याच्या दृष्टीने खूप मदत करतो. व्हेजिटेरियन लोकांसाठी अक्रोड, बदाम यांच्यासारखे काही ड्रायफ्रुट्स आहेत, दूध, तुपासारखे पदार्थ आहेत, हे नक्की मदत करतात. त्यानंतर आयुर्वेदाने हे एजिंग स्टॉप करण्याकरता आणि ओव्हरऑल हेल्थसाठीच आणखीन एक गोष्ट सांगितली ती म्हणजे लंघन. मी मागे पण असं म्हणलं, लंघनम परम औषधम, म्हणजे लंघन हे अनेक रोगांवरचं एक मोठं औषध आहे. मग लंघनाने काय होतं? लंघन म्हणजे काय? तर लंघन म्हणजे फास्टिंग. मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही रोज उपाशी राहा, रोज तुम्ही 15 तास 20 तासाचं फास्टिंग करा? तर नाही. आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा असं जे पिरियडिक फास्टिंग असतं ते महत्वाचं आहे शरीरासाठी. आणि ते जेव्हा आपण करतो तेव्हा ऑटोफॅगी नावाची सिस्टीम आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्हेट होते. तर ऑटोफॅगी म्हणजे काय? तर आपल्याला शरीरातल्या नको असलेल्या सेल्स किंवा वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत ते शरीर मारून टाकायला लागतं ह्या प्रोसेस थ्रू. आणि याच्यामध्ये तुमच्या कॅन्सर सेल्स सुद्धा मरण्यासाठी मदत होते असं म्हणतात. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे विथ रिसर्च. सो ह्या ऑटोफॅगीने काय होतं की ज्या एजिंग फास्ट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत, एजिंग वाढवणाऱ्या ज्या सेल्स आहेत, त्या ऑब्व्हियसली आपल्या बॉडीला नको, मग त्या सेल्स मारून टाकण्याचं काम ह्या लंघनामुळे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदाने खूप सारे अँटीऑक्सिडंट सांगितले. मगाशी जे मी तुम्हाला गंज लागण्याची प्रक्रिया काय असते ते सांगितलं, तर हा गंज लागणं थांबवणं म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. तर आता हे अँटीऑक्सिडंट्सचं भूत आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. ग्रीन टीनी अँटीऑक्सिडंट्स मिळतात, फळांना केलं की मिळतात, डिंका केलं की मिळतात. तर तसं काहीही करण्याची गरज नाही. आयुर्वेदाने आपल्याकडे खूप मोठा अँटीऑक्सिडंट्सच्या हर्ब्सचा साठा एक दिलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. मग असं ते कोणते हर्ब्स आहेत? तर आवळा, भुई आवळा, त्याच्यानंतर गोक्षूर किंवा गोखरू, ज्येष्ठीमध, सारिवा, मंजिष्ठासारखी औषधं, गुडूची, ही सगळी औषधं जी आहेत, माका, हे सगळं काय आहे? तर ही इटसेल्फ अँटीऑक्सिडंट्स आहेत, शरीराची झीज भरून काढणारी आहेत आणि शरीराचा गंज किंवा एजिंग रोखणारी ही औषधं आहेत. मग या औषधांचा तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य प्रकारे उपयोग केलात किंवा आम्ही रसायन चूर्ण वगैरे ही औषधं पेशंटला औषध या स्वरूपामध्ये देतो. सो या सगळ्याचा वापर जर आपण आपल्या डे टू डे लाईफस्टाईलमध्ये योग्य प्रकारे केला तर एजिंग अंतर्बाह्य निश्चित स्टॉप होण्यासाठी मदत होते. आणि सगळ्यात शेवटी मी जे म्हणलं की आयुर्वेदाने रसायन नावाची एक भन्नाट कन्सेप्ट सांगितली. तर रसायन म्हणजे काय? तर रसापासून शेवटच्या धातूपर्यंत म्हणजे तुमचं संपूर्ण शरीर त्याचा कायापालट करणं, तुमचं संपूर्ण शरीर हे नव्याने तयार करणं, ही जी प्रोसेस असते त्याला रसायन म्हटलं जातं. आणि त्यासाठी अनेक उपचार आयुर्वेदामध्ये केले जातात. हे तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटून तुम्ही ते समजून घेऊ शकता. आणि अगेन आयुर्वेद हे शाश्वत आहे, सत्य आहे आणि फक्त वरवर काम न करता संपूर्णपणे आजार मुळापासून काढून टाकणं आणि मुळातच लाईफस्टाईल कशी जगली पाहिजे, आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद आहे. तर आपल्या डे टू डे लाईफस्टाईल, डे टू डे सगळ्या जे आपले रुटीन आहे ते इझी व्हावं, आपलं एजिंग स्टॉप व्हावं, आपण चिरतरुण आणि छान दिसावं, यासाठी आयुर्वेदाच्या या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्की हेल्प करतील. अशाच महत्वाच्या सायंटिफिक बेस आणि सायंटिफिक बॅकग्राऊंड असलेल्या व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला आणि शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.